अनेकांनी त्याची वर्णनं जी केली आहेत त्यात अद्भुत, अविश्वसनीय, अचाट, अफाट अशी जेवढी म्हणून विशेषणं लावता येतील ती कमी पडतील इतकं वेरूळचं महत्त्व म्हणा किंवा वेरूळचं स्थान आहे. म्हणजे वेरूळ हा सगळा प्रकार ना खरं सांगायचं तर हा बघायचा नाही आहे नुसता, हा जगायचा आहे किंवा अनुभवायचा आहे. ते पर्कोलेट झालं पाहिजे आपल्यात आणि ते होतं. ती कलाकुसर आणि ते काम हे सगळं अचाट आहे. इतकं अचाट आहे की ते पुन्हा शंका यावी की माणसाने केलं आहे का एलियननी केलं, तो वेगळा विषय येतो. पण तरी ते सगळं अचाट आणि अफाट असं वेरूळ आहे. शेवट राणीने एकदा असहकार पुकारला आणि ती म्हणली की आता मी कळस बघितल्याशिवाय अन्नप्राशन करणार नाही. आणि राणी उपोषणाला बसली. उपोषणाला बसल्यानंतर सगळ्या यंत्रणा हलतात. हा इतिहास आहे. 8व्या शतकापासूनचा इतिहास आहे आपण म्हणू शकतो. त्यातलं रावण हा कैलास पर्वत हलवतो हे जे शिल्प आहे हे त्या वेरूळमधलं, म्हणजे आपण काय ज्याला इंग्रजीत सिग्नेचर स्कल्पचर म्हणू त्या वेरूळचं असं आहे की त्याच्यामध्ये काय दाखवलं नाही आहे. म्हणजे खरं तर हे शिल्प दुर्बीण घेऊन बघण्यासारखं आहे खरं तर. कारण काही जणांनी त्याच्यात दिलं की वेरूळच्या अजून खाली खोदलं तर त्याच्या खाली खूप भुयारं आहेत आणि अशा पण अनेक गोष्टी आल्या. समजा अजून 50 वर्षांनी काही वेगळं उघडकीला आलं तर ती गोष्ट वेगळी, पण असं कोणीतरी म्हणतंय म्हणून तिथे असेल असं काही नसतं आणि तसं नाही पण आहे वेरूळला. त्यापेक्षा जे आहे समोर तेच इतकं भव्य दिव्य आहे की त्याच्यावर सुद्धा बोलून किंवा चर्चा करून आपण म्हणजे आपला 10 दिवस सुद्धा पूर्ण नाही इतका तो मोठा विषय.